टक्केवारी आहे ते रजिस्टर तुम्ही मेंटेन करत असते ती नाही का करत असाल असे तुम्ही वापरतो. पुन्हा एकदा बोलतो जबाबदारीत बोलतो की तुम्ही ते मेंटेन करत असाल परंतु त्यांना मानसिक त्रास आणि वसुली किती पटीने होते ना ते एकदा तुम्ही चेक केलंय काय कधी? त्याच्या असतं 13 वर्षाचा मॅडमचा जर अर्ज आला ना त्यानुसार एक मॅडमचा नाही मी 100 अर्ज देईन असे 100 नाही सर वार्षिक तिथं तपासणी असते. मी ऑफिसला अर्ज चालू काय तपासणी काय होते मला माहिती आहे. आम्ही आज तक्रार करायला आलो. हा मग द्या ना सर किती द्या ना त्या तक्रारीचं निवारण पण हात झालं पाहिजे. तुम्ही त्या पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे तरच त्याच्यावर कारवाई होईल. तुमच्याकडनं जर ती कारवाई झाली नाही ना तर पुढे होती ना सर आपल्याकडे बऱ्याच वेळा झालेले आहे. फक्त तुमचा अर्ज झाला तर सरांच्याकडे ठेवून आपण निस्तरी करू ते अर्ज तयार करा त्यांची कापी आहेत काही ते दाखवायला. आणि मग मला काय म्हणायचं आहे सर 2 मिनिटं सांगतो. तुमची जे आता हे सावकारी आहेत ना त्यांना काही लिमिटेशन असतं व्याजदर किती टक्क्याने द्यायचं असं असे थोडक्यात तुम्ही सांगू शकाल बाबा हे व्याजदर सावकारी आपल्याकडे व्याज आता आहेत सावकारी तर त्यांची कॉपी असेल ना तुमच्याकडे की बाबा एवढेच आपल्याकडे चिपळूणात सावकारी आहेत म्हणून आणि त्यांना किती व्याजदराने आपण पैसे समोर देऊ शकतो असं निर्बंध तुमचा असेल ना त्यांच्यावर किती टक्केवारी काही रेट साहेब मी काय आज लक्षात तुम्हाला ते किती टक्केवारी देतात किती टक्क्याने तुम्ही तुमचे निर्बंध किती टक्क्याने आहेत किती टक्क्याने समोरच्याला त्याने द्यायचे आहेत हे आपले काय आहेत की नाही हे तुमच्याकडे असेल ना काहीतरी त्यांना निर्बंध काहीतरी तुमचे असतील ना सावकारांना की एवढ्या टक्क्याने तुम्ही पुढे द्यायचं आहे म्हणून आहे ना दाखवा 2 मिनिटं निर्बंध दाखवा मला काय आहेत ते किती टक्क्याने द्यायची दुसरी कुठे आम्ही त्यावेळेस साहेब काय बोलले आपण इथेच सगळे फॉर्म भरलेले तेव्हा साहेब ते काय बोलले हे होते ते बोलून घेतले टायटल करून त्यांनी दिला हे होते काय बोलले तर ते काय बोलले साहेब की नाही त्यांचं पण रजिस्टर असतं ना ते पण हप्ते देतात ना म्हणजे सर हे मला सांगायचे ना त्यावेळेस मला आतमध्ये धमकी देत होते त्या माने मॅडम काय बोलल्या की सर त्यांना दम देऊ नका त्या बरोबर मॅडम सांगतायत की सुरुवातीपासून मी सगळं सांगत होती कसं काय घाडग्यांनी केलं ते पण अगोदर बोलत की काय केलं घाडगीची बाजू घेतली माने मॅडम आता नाही आहेत का आता नवीन आले सर 2 मिनिटं मला फक्त तुम्ही निर्बंध सांगा त्यांचे किती टक्क्याने आपण त्यांना दिलेलं आहे घाडगेंचं दाखवा घाडगे नावावर तुम्ही जे दिलेलं आहे ते किती टक्क्याने तुम्हाला त्यांना ऑथॉरिटी आहे द्यायची ह्याच्यात आहे सगळ्यांची माहिती आहे तसं नाही परिपत्रक तुमचं असणार ना टक्केवारीचं परिपत्रक साहेब तुमच्याकडे साप्ताहिक आणि महिन्यात असं काही विषय आहे का तुम्ही त्याच्याबद्दल वेगळा लायसन असतो का काय साप्ताहिक धंदा करतात साप्ताहिक प्राइस हे करतात समजा ते आठवड्याचे पैसे वार्षिक वर्षाचा सर 1 4 ते 31 पर्यंत असतं साप्ताहिक लायसन असं काही नाही. जो तुम्ही देताय ना त्यांना भरून किंवा निर्बंध द्या तुमचे रूल्स अँड रेग्युलेशन देतात किती टक्क्याचं आहे ते वार्षिक आहे का मंथली आहे किती लोक आहेत तुमच्या ऑफिसला? वर्ग 3 ची सर 2 होते माणसं किती आहे? 2 होते वर्ग 3 ची 2 मी आणि मॅडम होते. उद्या सावकार पडून घ्यायचं काय करायचं तर तू लावला होता असं आहे तुम्ही पेपर काढणार 12 आणि 13 आहे सर पण चुकीचं सांगणं पण चुकीचं आहे. असं म्हणतो चुकीचं कसं तुम्ही ते सावकारी दिलंय वरती सहाय्यक सावकारांचं स्कॅन करणं बाहेर बोर्ड लावलाय सावकार सावकारांचं माहित नाही हो साहेब वार्षिक 12% महिन्याचं 12% नाही 12% द्यायचं असतं ते तुमचं किती वार्षिक की मंथली तेच तुम्हाला किती पण हे टक्के ऑफिस सरकारचं आहे का सावकाराचं आहे? तुमचं मला काय म्हणायचंय तुम्ही किती हे केले त्यांना निर्बंध दिले नाही सगळ्यांना एकच असतं sir. बस तेच सांगा ना मला तेच सांगा तुमचा जी आर काय म्हणते ते सांगा सावकारांनी किती पुढे द्यायचे किती टक्क्याने द्यायचे असतात शेत बघा आता अधिकार व्याजदर तारण कर्जाला 9% नाही विनातारणला 12% वार्षिक शेतकरी व्यतिरिक्त इतर व्यक्तीला दिलेले कर्ज तारण कर्ज 15% विनातारण 18%. हे बघायसाठी 100 रुपयाला वर्षाला भरा. हो. वार्षिक काय त्याचा फोटो घे तुमचं काय जे ठरलेलं आहे बघा इथं काय म्हणते काय वार्षिक. प्रतिवर्षी प्रतिवर्षी हो, वर्षाला 18% वार्षिक प्रतिवर्षी जाईल तुमचे किती गेले हो 300% वार्षिक तुमचे किती महिन्यात आता तुम्ही पैसे किती घेतले होते 10,000 भरलेत किती 36,000 नंतर 17 वेगळे 36,000 हे किती महिन्यात घेते सांगा मला तुम्ही आणि तारण काय ठेवलं होतं तुम्ही रेशन कार्ड तारण घेऊ शकतो रेशन कार्ड रेशन कार्ड तारण घेऊ शकतो का साहेब आहे तुमचं उदरनिर्वाहाचं जे रेशन कार्ड आहे शिधापत्रिका आहे त्या शिधापत्रिका महिन्याला जे सरकार धान्य देतं ते तुम्ही तारण ठेवू शकता का
हे तुमच्या आहेत का साहेब, तुम्हाला काय? माहिती नाही विचार बोलू का नाही नाही माझ्या टेबल नाही ते पण टेबल माझ्या नसेल हां. तर तुम्ही लावा फोन. ते तुम्ही करत नाही. नाही लावतो ना सर फोन तुम्ही समोर फोन लावला पाहिजे. सर तुमचं नाव काय? सतीश मोरे जिल्हा अध्यक्ष उत्तर रत्नागिरी भारतीय जनता पार्टी. मला माहिती नाही नाव काय सांगा. उद्धव ठाकरे सांगितलं तर चालेल का? त्याच्यामध्ये तसं नाही मला माहिती नाही भेटेल ना मागणी. ये ना, मागणी करा मागणी करा. मॅडम तुमचं नाव काय? तुमची किती तक्रार वगैरे नाही तक्रार बरेच आहे तक्रार बरेच आहे. सावकारी शंभर. संदर्भात आले होते सावकारी संदर्भात हॅलो घाडगेंच्या बद्दल तुमची तक्रार होती. हॅलो हॅलो अध्यक्ष आले होते आणि सगळी लोकांनी सांगा ते घाडगेंच्या संदर्भात काहीतरी व्याजाचा विषय चालू होता. म्हणजे घाडगे आपले सावकार बाळासाहेब घाडगे आपले म्हणजे तुमचा निर्णय काय करार झालाय काय हा? पंचायत नाही आता ते मॅडम सोबत झाले ते गेल्या वर्षी त्यांच्या संदर्भात झाले त्यांच्या ना शंभर नाही, नाही, बरेच बाकी बरेच आहे. मॅडम जवळ बोलते द्या. हा, तुम्ही सांगा. सर बोलताय तुम्ही द्या ना. द्या, द्या. बोलतात ना ते होय आपले बोलले ते आपल्याला आपले काय विषय गेले विषय आपले मॅडम हॅलो सतीश पुरे बोलतो. आम्ही इथे 5-25 महिला घेऊन आलो. त्याचं कारण असं आहे की सर्वांची तक्रार आहे. एक ही कोण गाडी ते मला माहिती नाही की व्याजी व्यवसाय करत असताना त्यांच्याकडून जे व्याजी पैसे घेतात त्याच्याबद्दल त्यांचे दागिने त्यांच्या अनेक काही गोष्टी गाड्या घोड्या रेशन कार्ड घेतली तुझं 100 लोकांची त्यांच्याकडून चेक घेतले असा अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही इथं आलो आहे. तुमचं कोणच अधिकारी नाही तर यांना जाईल तर फोन तरी लावा तुम्ही. आता आम्ही नवीन लोकांच्या तक्रारी देतो. तुम्ही जी केलाय ती कारवाई आम्ही मागणी करतो त्याची प्रत द्या आम्हाला. हां वरती पाठवा. वरती पण त्याचं मी हे करतो चर्चा किंवा वरती अर्ज देतो. स्थगितच ठेवलं पाहिजे कारण सावकारी कर्ज करणारी ज्या अनेक जण आहेत पण एकाच बद्दल जर चर्चा होत असेल किंवा तक्रारी येत असतील तर तुम्ही अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी गांभीर्याने घेतली पाहिजे. मी म्हणतोय त्याचं लायसन रद्द करा. तुम्ही कारवाई काय केली? वारंवार जर होत ती असेल प्रत ना, मागणी करतो आम्ही उद्या प्रत हा. आणि आताच्या तक्रारी नवीन आहेत तेवढ्या देतो. मी पोलीस स्टेशनला पोलिसांकडे कळवलंय का तफावत अनियमितता कामामधली ठीक आहे त्यांच्या नावाने. हे दिलंय त्याला हा. तोही मागा बोलले सोमवारी. हा. तुम्ही मागून घ्या मी आल्याबरोबर देतो आणि आता नवीन तक्रारी द्या. आजच्या त्या सोमवारपर्यंत कारवाई लावतो. म्हणजे आज नाहीत म्हणून ते बोलतायत ते तर आजच मी दिल्या तुमच्या जेवढ्यांच्या द्या, याच्या नावाने द्या तुम्ही. साहेब मिळाले. हा, त्यांच्या नावाने द्या. आजच तक्रार जेवढ्या तक्रारी येतात तेवढ्या आज त्यांच्या नावाने द्या. पुरावे कागद त्या काय जोडायला सगळं? द्या. व्हॉट्सअपला काय ते सगळे द्या. साहेब मी काय म्हणतोय त्यांनी जी आता मॅडमनी जी तक्रार मागे केली जी पोलीस स्टेशनला फॉरवर्ड केली त्याची एक कॉपी आम्हाला द्या. लगेच द्या. मॅडमने केलेली हा मॅडमने दिली नाही नाही, नाही नाही, तुमच्या नाही, तुमच्या तुमच्याकडनं अहवाल गेला साहेब. हो साहेब पोलीस स्टेशनला गेले. त्यांच्याशी बोललो. त्यांनी आपल्याकडनं पोलीस स्टेशनला गेले. तुमच्याकडून वरती पोलीस स्टेशनलाही दिला अहवाल आणि वरतीही दिला तुमच्या रत्नागिरीला दोन्ही ठिकाणी तो अहवाल दिलाय व अशा अशा तक्रारी आमच्याकडे येतात तुम्ही कारवाई करा पुढची. चालेल. तो अहवाल आम्हाला परत मिळेल म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनला पण विचारता येईल ना तो मिळेल का आम्हाला? त्यांच्याकडे. हो साहेब घाडगेची पार्टनरशिप आहे बंद कारवाईची 3 महिन्यात त्यांनी घेऊन लिलाव केला. काय ऐका ना हो मी तुमच्या फक्त एक माहिती म्हणून सांगतोय तुम्हाला ते येता करत नाही आहे. हे 5 दागिने जर तुमचे 3 महिन्यात गेले असतील तर तुम्हाला तक्रार काय आणि हे बघा काय आपण जर काही चुकीचं करतोय का जे आहे ते ज्याच्याने केलेलं ना ते आता ऐकलंत ना वार्षिक त्याला 18% घ्यायलाय घेतोय किती टक्के तो महिन्याला 20% बरोबर ना 20% घेतोय का मी सांगतोय तुझी सांगतोय 22% 22% महिन्याला तुमच्याकडे घेतोय बरोबर आहे ना
तुमच्याकडनं पण तसंच घेते. तुम्ही परत दिलेल्या पैशाचा तुमच्याकडे हे आहे का? त्या पैसे तुम्ही फेड केले